सो हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? तुम्ही सगळे ठीक आहात? चाल, मी दिव्या तुमचं स्वागत करते न्यू ब्लॉगमध्ये. तर आमचं तुळजापूरचं दर्शन झालं आहे. आम्ही इथे जेवायला थांबलो होतो आणि आता आम्ही येरमाळ्याला जातो. तर तुम्ही ब्लॉगमध्ये नक्की शेवटपर्यंत थांबा आणि सांगा कमेंटमध्ये ब्लॉग कसा वाटतो. इथं आम्ही जेवण करायला थांबलो होतो. हो का, इथं एक न्यू ब्लॉगर आहे. न्यू ब्लॉगर इकडे बघ, ही न्यू ब्लॉगर आहे बघा. हे माझे आजोबा आहेत. पाठीमागे जाईल तर बघू शकता. अरे तेवढं बारीक बारीक सांगायचं असते का? क्रिएटिव्ह ब्लॉगर. रितेश मी दिसायली का? दिसली आम्ही खाताव जणू स्वतःसाठी आणलं. मी जे फिरत आहे त्याला कडेएडा म्हणते. तर हे तो दोरा घेऊन सव्वा कोस लांब जायचा असतं आणि तर मनातली इच्छा पूर्ण होते. इथे लोक नवस पण मागतात. त्यांचा नवस कडेएडा मारताना आपल्या मनात जी इच्छा आहे ती एडामाई आपली पूर्ण करते. आणि आपण हे कडेएडा बांधताना महाग फिरायचं नाही ना दोरा तुटू द्यायचा. जर दोरा तुटला तर ती दोरा आपण तिथंच सोडायचं आणि आपण वापस पूर्ण कडेएडा फिरून यायचा. हा कडेएडा सव्वा कोस लांब आहे. तर खूप चालावं लागतं. खूप पॉझिटिव्ह एनर्जी वाटते. खरंच येडामाईची लीला अपरंपार आहे. गाईस, तर आम्ही बघा हे बांधत आहोत. त्याला कडेएडा म्हणते. तर माझी आई घेऊन चालली. हा जर दोरा तुटला तर याला मध्येच टाकावं लागते. इतक्या वेळ मी धरला होता, लय लांबून आले मी. अरे कुंकू नाका पडलाय. आता आईने घेतलं. अजून थोडंसं आहे, नंतर ना मग मंदिरात जायचं. बरे लय जमले गाईस. हे बघा पडायला लागले. थकले मी खूप. माग आजी तर लय लांब आहे. माग फिरून असते म्हणून आम्ही मागं बघणार. हे बघा आई चालली.